हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की गेल्या काही लेसनपासून आपण LCD आणि LED TV बाबतीत आपण अभ्यास करतो आहोत. LCD आणि LED TV हा सर्वांचा असा परिचित आणि प्रत्येकाच्या घरी असलेला हा विषय आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये तर आपण बहुतांश वेळ टीव्हीच्या समोर घालवतच आहोत. तर हे सबब नसलं तरी टीव्ही आपल्या कुटुंबाचा म्हणूया एक घटक झालेला आहे. इतकं त्याचं महत्त्वाचं आपल्याला रोजच्या नित्याच्या व्यवहारामध्ये आपण त्याचा वापर करतो. तर टीव्ही जो आहे तो, जसं आपण याच्या आधीच्या लेसनमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की टीव्ही जो आहे तो अशा पद्धतीनं ज्याच्यामध्ये तांत्रिक प्रगती होत होत जाऊन तो आज उन्नत अवस्थेला आलेला आहे आणि टीव्हीच्यामध्ये अनेक बदल होत गेले. अगदी सुरुवातीला जे टीव्हीचे चॅनल्स चालायचे ते एकच चॅनल शासनाचं चालायचं. मग त्यानंतर काही जशी उपग्रहांच्या मार्फत जशी आपल्याला फ्रिक्वेन्सीचा बँड उपलब्ध होत गेला, वेगवेगळे चॅनल्स उपलब्ध होत गेले, तसतसे टीव्हीमध्ये बदल येत गेले आणि चॅनलची संख्या वाढत गेली. संबंध जगभर, भारतभर आणि एक मोठी बाजारपेठ त्या निमित्तानं उपलब्ध झाली. आज टीव्हीच्या जोरावर आज आपले सगळे व्यवहार चालतात. टीव्हीमध्ये आज आपल्याला माहितीचे आदान प्रदान होतं, इन्फॉर्मेशन मिळतं, मनोरंजनासोबतच ज्ञानवर्धक माहितीही मिळतं. बातम्याचे चॅनल असो की आज तर स्वयंपाक करण्यापासून ते सगळ्या गोष्टी असो, सगळ्या पद्धतीचे, अगदी धार्मिकपासून तर एज्युकेशनपर्यंतचे, विज्ञानापासून तंत्रज्ञानापासून तर मनोरंजनापर्यंतचे, आणखी सगळ्या विषयाचे आज सगळे जवळपास वेगवेगळ्या विषयाला वाहिलेले आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये हे सगळे चॅनल्सचं आज एकदम फार मोठं एक तुम्हाला जाळं हे टीव्हीच्या मार्फत दिसत आहे. अगदी व्यावसायिक काही व्यवसाय करणारे, ऑनलाईन मार्केटिंग करणारे पण चॅनल्स आहेत. अगदी इंग्रजी शिकवण्यापासून ते सुद्धा आहेत. तर या सगळ्या टीव्हीचं काही नव्यानं सांगायची गोष्ट नाही. तुम्हाला सगळे माहिती आहे की टीव्ही आज फार जीवनाच्या सर्व ॲस्पेक्टच्या संदर्भानं काम करतो आहे आणि त्याचे फायदे आपण त्या निमित्तानं घेत आहोत. जाहिरातीच्या मार्फतही आपल्याला बऱ्याच माहितीही मिळतात. आपण एकमेकाशी सगळ्या माहितींची देवाणघेवाण करून व्यापार पण आज वृद्धिंगत झालेला आहे, सोबत मनोरंजन झालं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे चॅनल त्या पद्धतीनं काम करत आहे आणि हा खूप मोठा आता टीव्ही इंडस्ट्री हा फार मोठा भाग झालेला आहे. जेव्हा सुरुवातीला टीव्हीचा शोध लागला असेल तेव्हा कदाचित हा विषय विचारही आला नसेल कोणाच्या मनात की ही टीव्ही इतकं पॉप्युलर होईल. तर आज टीव्ही हा आपल्या सगळ्या घरांचा एक महत्त्वाचा घटक भाग झालेला आहे. जसं मी म्हटलं की आधी जनरेशन वाईज टीव्हीमध्ये पण बदल होत गेले आणि टीव्हीच्या तंत्रज्ञानामध्ये जशी जशी प्रगती होत गेली तसं टीव्हीमध्ये काही चेंजेस येत गेले. सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये ज्या ट्रान्समिटिंगच्या सिस्टीम आहे त्याबद्दल ते अभ्यास केला होता. आज आता कलर टीव्हीचं दुनिया आहे आणि विशेष करून आपल्याला 1400 मीटर इलेक्ट्रॉनिक्सला LCD आणि LED अतिशय उन्नत असा जो तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे त्याचा टीव्हीचा आज आपण वापर करतो आणि ह्या सगळ्या आता सगळ्यांच्या घरी LCD आणि LED TV यायला लागल्या. आधी सगळ्यांच्याच घरी LCD LED TV होत्याच असताना त्या टीव्हीमध्ये बदल होत गेले. परंतु टीव्हीचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे, जसं मागच्या ट्रान्समीटरमध्ये आपण पाहिलं होतं की 3 पद्धतीच्या व्यवस्था आपण वापरतो. त्याच्यामध्ये CCAM असेल, फेज अल्टरनेट बाय लाईन असेल, NTSC असेल. या सगळ्या व्यवस्थेमध्ये या पद्धतीच्या ज्या आपण ज्याला म्हणूया ट्रान्समिशनच्या व्यवस्था आल्या. पण तेव्हापासून कलर टीव्ही आला, अतिशय पॉप्युलर झाला. रंगीत, ज्याला आपण चित्रवाणी असं ज्याला मराठीत नाव आहे. तर मित्रांनी सांगितलं की दूरदर्शन नव्हे तर दूरचित्रवाणी असं त्याचं परफेक्ट नाव आहे. तर दूरचित्रवाणी म्हणूया. तर दूरचित्रवाणी किंवा दूरदर्शन असं ज्याचं मराठीकरण असं मराठी भाषेत आपण ज्याला म्हणूया किंवा भारतीय भाषेमध्ये त्याचं भाषांतर आपण टेलिव्हिजनचं आपण केलेलं आहे. तर रंगीत टीव्हीमध्ये काय नेमकं प्रिन्सिपल वापरलं जातं हा फार महत्त्वाचा भाग आहे परीक्षेच्या दृष्टीनं पण, की ह्याच्यामध्ये जेव्हा टीव्ही आला तेव्हा रंगीत टीव्ही आपलं जे पाहतो, जसं संबंध जग आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो तसंच त्याच पद्धतीचा सगळा डाटा किंवा ती इन्फॉर्मेशन किंवा जो व्हिडिओ आहे ही आपल्याला अगदी त्या टीव्हीच्या त्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतं
आणि त्याबद्दलचं आपलं अधिक आपल्याला ती फार जवळची वाटायला लागते, कारण जुन्या काळामध्ये जो ब्लॅक अँड व्हाईट ज्याला आपण काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये, आता प्रकाश हा त्या ठिकाणी फार महत्त्वाचा. प्रकाश जिथून आपल्यापर्यंत पोहोचतो म्हणजे जी टेलिव्हिजन कॅमेरा जो आपण रेकॉर्ड करतो तो प्रकाशामधले जे भाग आहेत ते टिपत असतो. तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि मग ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा कलर टीव्ही झाला. परंतु कलर टीव्ही जेव्हा होत गेला तेव्हा कलर टीव्हीमध्ये फार महत्त्वाची भाग आली की तिच्यामध्ये बेसिक कलरचा फार वापर केला गेला. जे रंगांचा थोडा चित्रकलेचा थोडाफार अभ्यास आपल्याला असतो तेव्हा 10वीपर्यंत आपल्याला बेसिक कलर काही शिकवलेलं असतं, ज्याला पायाभूत आपण रंग असे म्हणू शकतो. तर रंगांचं जेव्हा आपण इंद्रधनुष्य पाहतो तेव्हा इंद्रधनुष्य आहे का प्रकाशाचं विकेंद्रीकरण मागून एकाच्यातून त्याच्यातून होणारं त्याला आपण संबंध जे रंग आहे ते विखुरले जातात एका प्रिझमच्या मार्फत. जर आपण हे प्रत्यक्ष 10वीमध्ये केले असेल किंवा पावसाळ्याच्या सोंडावर जेव्हा एखादा पाऊस येतो तेव्हा लक्षात येतं की प्रकाश सूर्यप्रकाश जेव्हा आकाशामध्ये ढग असतात आणि ढगांमधून जेव्हा तो प्रकाश जायला लागतो ते किरण, तर त्या किरणांचं त्याच्यामध्ये ज्या प्रकाशामध्ये असलेले एकूण रंगांचं आपल्याला दर्शन घडवतात आणि ज्याला आपण मग इंद्रधनुष्य असं म्हणतो. तर हा इंद्रधनुष्य जो आहे तो वेगवेगळ्या रंगांचा बनतो. तसंच आपल्याला जे आहे सप्तरंगांचा बनलेला असतो आणि ह्या सगळ्या रंगांचं जे आहे ते निसर्गात आपल्याला आपण त्याचा आनंद घेत असतो रंगांचा. तर बेसिक कलर ज्याच्यामध्ये आपण त्याला प्रायमरी कलर असं म्हणतो. आता हे जे प्रायमरी कलर आहे याचाच वापर केलेला आहे. RGB रेड, ग्रीन आणि ब्ल्यू ह्या 3 कलरचा आपण त्याच्यामध्ये वापर करतो. तर या 3 कलरचं जे कॉम्बिनेशन होऊन आपल्याला संबंध रंगांचं एकत्रित आपल्याला परिणाम किंवा वेगवेगळे परिणाम ज्याच्या माध्यमातून आपल्याला जे आपण आता सध्याच्या काळात LCD किंवा LED टीव्हीवर जे चित्र पाहतो, हे मी एवढ्यासाठी सांगत आहो की हे जे विज्ञान आहे ते रंगावर अवलंबून आहे. LCD असो, LED टीव्ही असो, जुना कुठलाही टीव्ही असो, हा टीव्ही जो आहे तो रंगांवर, कारण रंगांचं डोळ्यांना आल्हाददायक जेव्हा वाटायला लागतं, जेवढं आल्हाददायक तुम्हाला चित्र वाटेल तितकं आपल्याला ते चित्र अगदी नॅचरल वाटायला लागतं. आणि हे सगळी किमया जी असते ती रंगांचं आपल्यापर्यंत होणारं एकूण प्रदर्शन, मग ते ट्रान्समिटिंगच्या मार्फत असो, रिसिव्हरच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचणं असो, तर याच्यामध्ये जे कौशल्य लागतं, जे तंत्रज्ञान विकसित होत गेलं ते बेसिक कलरच्या मार्फत होत गेलं. आजचा आपला विषय आपण त्याला म्हणू प्रिन्सिपल ऑफ कलर टीव्ही जो मी सांगत आहोत त्याचं हे थोडं सविस्तर मी एवढ्यासाठी समजून सांगत आहोत की आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कशा पद्धतीनं रंगांचं काम चालतं. तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये केलं तर लिस्ट ऑफ प्रायमरी कलर जे आपल्याला आपण म्हणून यूज इन कलर टीव्ही सिस्टीम. दुसरा विषय येतो डिफाईन ॲडिटिव्ह अँड सबट्रॅक्टिव्ह मिक्सिंग कसं असतं. हे संबंध रंग जे आहे ना, काही रंगांचं आपल्याला एकामध्ये मिक्स करावं लागतात, काही रंगांचं आपल्याला एकमेकांमध्ये रंगातलं पर्सेंटेजमध्ये मायनस करावं लागतं, त्याला आपण असं म्हणू शकतो सबट्रॅक्टिव्ह करावं लागतं. नंतर डिस्क्राईब द प्रोडक्शन ऑफ लुमिनन्स अँड क्रोमिनन्स सिग्नल. हा लुमिनन्स आणि क्रोमिनन्स हा टेलिव्हिजनच्या संदर्भानं आणखी काही फेज तुम्हाला येतील, लुमिनन्स असतील, क्रोमिनन्स असतील, ह्यू असेल, सॅच्युरेशन असेल, या ज्या तांत्रिक तपशिलातल्या बाबी आहे याबद्दलची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपला आजचा जो विषय मी तुम्हाला सांगतो तो आपल्याला बेसिक कलर काय असले पाहिजे, प्रायमरी कलर ज्याला आपण म्हणू. तर देर आर 3 प्रायमरी कलर. हे लक्षात ठेवा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये पण विचारला जाऊ शकते की प्रायमरी कलर हा आपण जे नेहमी ऐकतो त्याच्यामध्ये प्रायमरी कलर कशाला म्हणायचे. प्राथमिक रंग ज्याला आपण मराठीमध्ये साधा भाषेत जर आपण त्याचं रूपांतर केलं तर म्हणू शकतो. तर रेड, ब्ल्यू आणि ग्रीन हे पॉप्युलरली RGB या संदर्भानं तुम्हाला बऱ्याच पुस्तकामध्ये दिसतील. तर RGBचा अर्थच तो आहे की R फॉर रेड आणि G फॉर ग्रीन आणि B फॉर नॅचरली ब्ल्यू. तर लाल, हिरवा, निळा आणि हिरवा, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. तर व्हिच आर यूज इन कलर टेलिव्हिजन सिस्टीम. तर कुठल्याही टीव्हीचं जर तुम्ही आतमध्ये पाहाल तर तुम्हाला हे 3 कलर गन त्या ठिकाणी सापडतात. हे मी एवढ्यासाठी सांगत आहो की ह्या 3 कलर गनचं जर कॉम्बिनेशन बिघडलं तर त्या 3 रंगांचं जे पर्सेंटेज वाईज आपल्याला जे चित्र आल्हाददायक वाटायला पाहिजे किंवा जे नॅचरल वाटायला पाहिजे, जशा पद्धतीने असायला पाहिजे, ते जर होत नसेल तर या 3 रंगांच्या कॉम्बिनेशनमध्ये टीव्हीमध्ये काहीतरी बिघाड आलेला आहे. त्या 3 कलर गन असतात आणि 3च कलरच्या मार्फत मग आपण जे सप्तरंग म्हणतो त्याला इंद्रधनुष्याचा जसा विचार केला, ते सगळे प्रकाशाचं जेव्हा विकरण होतं त्याच्यामध्ये हे 3 रंग अंतर्भूत असतात. हा निसर्गामधला भाग आहे.
त्या नॅचरल फिनॉमिनालाच वापर आपण विज्ञान करत असतो. जसं मी सांगितलं होतं मागच्या याच्यामध्ये की दृष्टी सातत्य 1/16 सेकंद इतक्या कालावधी करता आपल्या डोळ्याच्या समोर एक इमेज ही आपण त्या इमेजच्या बाहेर गेलो तरी ती डोळ्यावर कायम असते आणि त्या दृष्टी सातत्यामुळे आपल्याला दूरदर्शन हे व्हिडिओच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. त्याची जी निसर्गाची आपल्या डोळ्याची यंत्रणा आहे ती त्याला कारणीभूत ठरते. तसंच रंगांची व्यवस्था जी आहे निसर्गामध्ये त्याला काही बेसिक कलर ज्याला आपण प्रायमरी कलर म्हणू तर 3 प्रायमरी कलर तुम्ही लक्षात ठेवा, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. तर याच्यामध्ये 3 प्रायमरी कलर आर कॅपेबल टू प्रोड्यूस ऑल 7 रेनबो कलर. या 3 कलरमध्येच या प्रायमरी कलरमध्येच ही जादू आहे किंवा हीच त्यांच्यामध्ये असलेली महत्वाची एक तांत्रिक बाग आहे की या तिघांमुळून आपण सप्तरंग निर्माण करू शकतो. कुठले 3 रंग? जसं मी आता तुम्हाला सांगितलं रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. त्याच्यामध्ये पुन्हा पद्धती येतात. म्हणजे हे जी मी तुम्हाला संबंध व्यवस्था समजून सांगत आहोत तर टीव्ही जो काम करतो तो या बेसिक कलर ज्याला आपण प्रायमरी कलरच्या जोरावर काम करतो आणि मग तंत्रज्ञान त्या हिशोबानं आपण विकसित करून टीव्हीवर जे आज आपण शेकडो कलर आपल्याला वाटतात की हे वेगवेगळे कलर आहे परंतु मुळामध्ये ह्या प्रायमरी कलरच्या जोरावर चालतं. मग आपल्याला कलरचं मिक्सिंग हे तुम्हाला टीव्हीमध्येच नाही तर तुम्ही जेव्हा चित्रकलेचं एखादा समजा कोणी विद्यार्थी असेल त्यालाही माहीत आहे किंवा आपण जेव्हा इंटरमिजिएट किंवा एलिमेंटरीच्या परीक्षा दिली असेल तेव्हा आपल्या शिक्षकांनी आपल्याला समजून सांगितलेल्या बाबी असतील की रंगांमध्ये असतं काही रंग 2 एकत्र मिक्स केल्यानंतर तिसरा रंग कसा निर्माण होतो. तर हीच सगळी बाजू ह्याच सगळ्या तांत्रिक गोष्टी घेऊन आपल्या टेलिव्हिजनमध्ये यांचाच सगळा वापर केलेला आहे. तर रेड आणि ग्रीन केलं तर आपण ॲडिंग किंवा मिक्सिंग केलं समजा. थोडक्यामध्ये सांगतो मी भाग तुम्हाला आणि मग पुढच्या आपण लेसनमध्ये आणखी नव्यानं वेगळा विषय करू. रेड आणि ग्रीन जर आपण येलो चला तर आपल्याला तुम्हाला येलो कलर मिळतो, पिवळा रंग आपण त्याला म्हणू शकतो. रेड आणि ज्याला आपण म्हणू ग्रीन म्हणजे लाल आणि हिरवा रंग जर आपण एकत्रित घेतला. आता अर्थात याच्यामध्ये त्याचं ठरलेलं प्रमाण असतं, ते प्रमाणबद्धता आपल्याला टिकवावी लागते. ती प्रमाणबद्धता किती असावी ते त्याच्या सॅच्युरेशन ह्यू आणि लुमिनन्सवर अवलंबून असते टीव्हीच्या संदर्भानं. हे मी तुम्हाला पुढे तुम्हाला विस्तारानं सांगणार असं. परंतु सांगताना ॲडिंगच्या बाबतीत जर विचार केला तर रेड आणि ग्रीन जर केलं तर आपल्याला येलो कलर मिळतो. रेड आणि ब्ल्यू केलं तर मॅजेंटा कलर आपल्याला मिळतो आणि ब्ल्यू आणि ग्रीन कलर केला तर सायन नावाचा जो रंग आहे तो आपल्याला मिळतो. जसं आपण म्हणतो की इंद्रधनुष्यामधल्या रंगांची मी चर्चा करतो तर आपल्याला मराठीमध्ये आपण एक नेहमी ताना पिही आणि जा हा शब्द मराठी माध्यमातून आम्हाला शिकवला जायचा. तर ताना पिही आणि जा म्हणजे काय? तांबडा, नारिंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, आ म्हणजे आसमानी, नी म्हणजे निळा आणि जा म्हणजे जांभळा. ताना पिही आणि जा. तर इंग्रजीमध्ये म्हणायचं झालं तर 7 कलरमध्ये तुम्हाला जर उलट्या भाषेमध्ये तर व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड त्याला याच्यामध्ये VIBGYOR असं इंग्रजीमध्ये आहे. तर तेच आहे. तर मी सांगायचा उद्देश हा की या जे प्रायमरी कलर आहे त्या प्रायमरी कलरचं मिक्सिंग करून किंवा त्याला ॲडिंग करून आपल्याला आणखी चौथा रंग निर्माण करता येतो. आता बेसिक कलरमध्ये येलो नाही येत किंवा मॅजेंटा येत नाही, सायन येत नाही, परंतु तो निर्माण करायचा असला तर काय करावं लागतं? तर रेड आणि ग्रीन हे बेसिक कलर जे आपण त्याला प्रायमरी कलर म्हणतो यांचं मिक्सिंग केलं तर येलो मिळतं. रेड आणि ब्ल्यू जर आपण केलं तर मॅजेंटा कलर मिळतं. ब्ल्यू आणि ग्रीन केलं तर सायन मिळतं. बरं, हे सगळं ॲडिंग प्रोसेसमध्ये झालेलं आहे. जर आपण समजा सबस्ट्रॅक्टिव्ह मिक्सिंगचा विचार केला, सबस्ट्रॅक्टिव्ह त्याच्यामधून आपण एखाद्या गोष्टीचा भाग वगळू तर येलो हा जर करायचा असेल तर व्हाईट मायनस ब्ल्यू केलं तर तुम्हाला येलो मिळू शकतो. किंवा मॅजेंटा घ्यायचा असेल तर व्हाईट मायनस ग्रीन केलं तर तुम्हाला मॅजेंटा कलर मिळतो. सायन कलर ज्याला म्हणतो व्हाईट मायनस रेड असाही तुम्हाला मिळू शकतो. अगदी हे मॅथमॅटिकल इक्वेशन तुम्हाला वाटेल पण नॅचरली कलरचा हा फिनॉमिना आहे. तर अशा पद्धतीने सो बाय ॲडिंग अँड सबट्रॅक्टिव्ह मिक्सिंग ऑफ कलर मेनी अदर कलर्स आर प्रोड्यूस. त्याचे वेगवेगळे सेट, नुसतं एक नाही. आणि शेवटी जो टीव्ही कॅमेरा आहे तो त्याचं फ्रिक्वेन्सी जे त्याच्याकडे येतं प्रकाशाची तीव्रतेनुसार त्याला लुमिनन्स ह्यू आणि बाकीच्या प्रोमिनन्स सिग्नल हा आपण भाग पाहणार असो तर त्याच्यानुसार ती प्रकाशाची प्रतिकृती आपल्याकडे रेकॉर्ड होत राहतं. त्यानुसार हे 3 कलर गन जे तुम्हाला सांगितले प्रायमरी कलरचे ते त्या हिशोबानुसार त्या फ्रिक्वेन्सीनुसार इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोड्यूस करतं आणि आपल्याला टीव्ही पाहायला मिळतं. तर स्पेसिफिकेशनमध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या राहणार आहे. कलरच्या स्पेसिफिकेशनच्या
आतापर्यंत आपण हा विचार केलेला नव्हता, परंतु जर टेलिव्हिजनचा आपण चॅप्टरचा विचार करतो, अभ्यास करतो, तर आपल्याला कलरच्या स्पेसिफिकेशन बाबतीत विचार करावा लागेल की काय नेमक्या स्पेसिफिकेशन्स असतात. तर कलर कॅन स्पेसिफाईड विथ 3 कॅरेक्टरिस्टिक, 3 महत्त्वाच्या त्याच्यामध्ये बाबी असतात. त्याला एक ह्यू म्हणतो आपण, HUE असं त्याचा स्पेलिंग आहे, उच्चार करायची ह्यू असा वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. सॅच्युरेशन आणि लुमिनन्स या 3 फार महत्त्वाच्या बाबी आहेत. ह्यू, सॅच्युरेशन आणि लुमिनन्स या 3 बाबी फार महत्त्वाच्या आहेत. तर ह्यू म्हणजे काय हे आपण पाहून घेऊ सुरुवातीला. तर ह्यू रिप्रेझेंट ॲक्च्युअल कलर ॲज सीन बाय द आय. आपल्या डोळ्याने जो प्रत्यक्ष कलर, आपण कॅमेराचा विचार करणार नाही, आपल्या टीव्हीचा विचार करणार नाही, आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष एखादा रंग कसा असतो. कारण शेवटी मानव जो आहे त्याची जी काही बुद्धिमत्ता आहे, त्याची जो मेंदू काम करतो, डोळ्याचा रॅटिना आपला सिग्नल ग्रहण केल्यानंतर तो मेंदूपर्यंत सिग्नल जातो. सगळं मेंदूची प्रक्रिया आहे की कुठला रंग लाल का दिसावा आणि का हिरवा दिसावा का निळा दिसावा. ही सगळी कलात्मकता जी चालते ती आपल्या मानवी मेंदूची एक क्षमता दिलेली आहे, ती निसर्गदत्त आपल्याला आहे. आणि त्याच्यामध्ये काही बिघाड असला तर मग काही लोक कलर ब्लाइंड असतात. जसं मी सुरुवातीला तुम्हाला अगदी रजिस्टर चॅप्टर शिकवतानाही म्हटलं होतं की रेड, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, ऑरेंज, व्हायलेट, गोल्डन, सिल्वर, नो कलर, जे आपण कलरमध्ये रजिस्टरची व्हॅल्यू काढताना पाहतो. तर कलर ब्लाइंड लोक का असतात, त्याच्यामध्ये हा जो आहे ना नेमकी ओळखण्याची क्षमता ही कमी जास्त होतं. हे ह्युमन टू ह्युमन ब्रेनची कला असते, ती डोळ्यावर सुद्धा अवलंबून असते. तर ह्यूच्या बाबतीत आपण जर म्हणतो, ह्यू रिप्रेझेंट ॲक्च्युअल कलर ॲज सीन बाय द आय. द 7 कलर ऑफ रेनबो ह्या डिफरंट वेवलेंथ अँड देअर प्रोड्यूस डिफरंट ह्यू. हे जे 7 रंग आहेत त्या सगळ्या 7 रंग वेगळे का वाटतात मानवी डोळ्याला. आपण आपलाच विचार करू, जो ह्युमन आहे, माणूस आहे, त्याच्या डोळ्याला हे 7 रंग का वेगळे वाटतात. कारण त्या 7 रंगांपासून येणारे जे प्रकाश किरणांची जी वेवलेंथ आहे किंवा जी फ्रिक्वेन्सी आहे ती वेगवेगळी असते. म्हणून आपल्याला तांबडा, निळा, हिरवा, नारिंगी, जांभळा हे रंग आपल्याला वेगळे वेगळे वाटतात. कारण तिकून येणारं जी वेवलेंथ आहे आणि त्याची ती वेगळ्या पद्धतीनं ती ह्यू येतं आपल्याकडे. लक्षात समजला हा विषय. नंतर असतं सॅच्युरेशन, हा काय विषय आहे याच्यावर डिटेल आणखी आपण पुढे जेव्हा लेक्चर होऊ. आज तर लेक्चर थोडंसं लांब होईल तुमचं, 20 मिनिटात तुम्ही जास्त वेळ घेणार नाही, 17-18 मिनिटं झाले असतील. तर सॅच्युरेशन म्हणजे काय, तर रिप्रेझेंट द प्युरिटी ऑफ कलर. त्या रंगाची शुद्धता आपण म्हणूया. लाल रंग तर शुद्ध कशा स्वरूपात, तर प्युरिटी म्हणजे तर त्याचं सॅच्युरेशन. अ फॉल्टी सॅच्युरेटेड कलर विल हॅव नो व्हाईट कलर मिक्स इन इट. त्याच्यामध्ये कुठलाही पांढऱ्या रंगाचं मिक्सिंग नसेल, त्या रंगाला आपण सॅच्युरेटेड रंग असं म्हणतो. ह्या सगळ्या तांत्रिक तपशील आपल्याला टीव्हीच्या संदर्भानं आपण तपासता वेळा लक्षात ठेवा. नंतर लुमिनन्स म्हणजे काय, तर लुमिनन्स ऑर ब्राईटनेस इज द अमाऊंट ऑफ लाईट इंटेन्सिटी. त्यामधून येणारे प्रकाशाची तीव्रता किती, तर ती आहे लुमिनन्स किंवा त्याला आपण ब्राईटनेस म्हणतो आपण, ती ही गोष्ट आहे. तर ह्या 3 महत्त्वाच्या बाबतीत तुम्हाला कलर टीव्हीच्या बाबतीत ह्या फार लक्षात ठेवावं लागणार आहे. मी जसंच म्हटलं की तांत्रिक तपशील नुसतं रंगांचं, तुम्ही म्हणाल सर हे काय रंगांचं शिकवत आहे. चित्र आहे, कारण टीव्ही हा चित्रकलेचाच एक मोठा भाग, आपण त्याला वेगळ्या अर्थाने म्हणू शकतो. ही टेक्नॉलॉजीची चित्रकला, त्या चित्रांच्या जोरावर आज आपल्या घरापर्यंत टीव्ही पोचतं. त्याच्यातला आपण सगळे संबंध टीव्हीच्या समोर इतके आकर्षण होऊन आपण रिमोटसाठी वादावादी बहीण भावाशी करतो. कारण की आपल्याला ते सगळे चित्र आपल्याला आल्हाददायक वाटतात, ते नॅचरल वाटतात. तेव्हा रंगांच्या बाबतीतलं हे तंत्रज्ञानही आपल्याला त्या निमित्तानं समजून घ्यावं लागेल. ते मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बेसिक कलर मी तुम्हाला सांगितलं RGB, आणि याचाच वापर करून टीव्ही जो आहे तो आपल्याला रंगीत चित्र जे देतं, मग ते LCD टीव्ही असो, आधुनिक काळातला आता काही LED टीव्ही असो, हेच तंत्रज्ञान वापरून आपल्याला काम करतं. मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला हा विषय समजला असेल. पुन्हा आणखी आपण याच्यामध्ये डिटेल्समध्ये जाऊ, प्रोमिनन्सवर यायचं लागेल आपल्याला. बाकीच्या विषयाला पुढच्या लेसनमध्ये हात घालू. तोपर्यंत इथेच थांबतो. घरी राहा, काळजी घ्या, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, कुठेही जाऊ नका, आणि हे लेसन अभ्यास करत राहा. धन्यवाद.